एकदम काचेसारखे दिसणारे हे झटपट असे 5 पट पाण्याचे साबुदाणा पापड आज आपण बनवणार आहोत. एकदम पांढरे शुभ्र व दुप्पट ते तिप्पट हे साबुदाणा पापड फुलतात. इथे तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत असे हे साबुदाण्याचे पापड बनून तयार होतात. बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. साबुदाणा पापड तयार करण्यासाठी इथे मी 1 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे. आता साबुदाण्यामध्ये पाणी घालून साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. फक्त एक वेळेलाच आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे, 2-3 वेळा धुवायचा नाही. यातील स्टार्च आपल्याला तसंच ठेवायचं आहे. आता यातील मी पाणी काढून घेणार आहे. आता साबुदाण्यामधील पाणी काढून घेतल्यानंतर परत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. अंदाजे साबुदाण्याच्या वरती 1 बोट पाणी राहील इतपत पाणी घालून साबुदाणा आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचा आहे. आता साबुदाणा 4 ते 5 तासानंतर छान असा भिजलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा भिजून डबल झालेला आहे. आता हा आपण चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घेऊया. आता हा भिजलेला साबुदाणा आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे. आपण ज्या ग्लासने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच ग्लासने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ज्या ग्लासने आपण साबुदाणा घेतला आहे त्या ग्लासने आपण इथे 5 ग्लास पाणी घेणार आहोत. याला साबुदाण्याचे 5 पट पाण्याचे पापडसुद्धा म्हटलं जातं. आता इथे मी 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ग्लासच नाही तर तुम्ही ज्या भांड्याने साबुदाणा मोजलेला आहे त्या भांड्याने 5 भांडे तुम्ही पाणी घेऊ शकता. इथे मी ग्लासचं माप घेतलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भांड्याचं माप वापरू शकता. आता इथे मी 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता हे 5 ग्लास पाणी आपल्याला छानपैकी उकळवून घ्यायचं आहे. आता गॅस चालू करून हे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. हे साबुदाण्याचे पापड बनवायला अगदी सोपे आहेत व फार काही त्रास न घेता एकदम झटपट असे हे पापड बनून तयार होतात. तसेच हे पापड दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसतात व खायलासुद्धा एकदम छान असे लागतात. एकदम खुसखुशीत असे हे पापड बनून तयार होतात. एक 3 ते 4 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. पाणी छान कडकडीत उकळलेलं घ्यायचं आहे. आता पाणी उकळलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊया व आता आपल्याला यामध्ये आपण जो साबुदाणा भिजवून ठेवला आहे तो घालायचा आहे. अगदी छोटे छोटे टिप्स वापरून जर तुम्ही हे पापड तयार केले तर एकदम छान असे हे पापड बनवून तयार होतात. आता इथे मी सर्व साबुदाणा या गरम पाण्यामध्ये घातलेला आहे. आता चमच्याने एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये साबुदाणा टाकल्यानंतर छान सुट्टा असा होतो. आता इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता साबुदाणा मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान असा फुगलेला आहे, छान ट्रान्सपरंट झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला चमच्याने थोडंसं मिक्स करून दाखवते. तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान मोकळा सुटसुटीत असा भिजलेला आहे व ट्रान्सपरंट झालेला आहे. आता हा भिजवलेला साबुदाणा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अंदाजे 5 ते 6 पळ्या साबुदाणा घालणार आहे. या भिजवलेल्या साबुदाण्याला आपल्याला परत शिजवायची गरज लागत नाही. आता हे आपल्याला मिक्सरमधून काढल्यानंतर याचे आपण तसेच पापड घालणार आहोत. आता इथे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. या साबुदाण्याची छानपैकी टोमॅटो प्युरीसारखी पातळ अशी प्युरी तयार झाली पाहिजे इतपत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हा साबुदाणा मी मिक्सरला फिरवला आहे. याप्रमाणे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आता आपण बाकीचा सर्व साबुदाणा मिक्सरला फिरवून घेऊया. इथे मी सर्व साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. हे आपलं पापडसाठी लागणारं मिश्रण तयार आहे. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे साबुदाण्याचं पापडीचं मिश्रण बनवून आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याचे पापड तयार करूया. पापड घालण्यासाठी इथे मी प्लॅस्टिक अंथरून घेतलेलं आहे. आता यावरती आपण पापड घालणार आहोत. आता चमच्यामध्ये आपल्याला हे पापडचं मिश्रण थोडं थोडं घ्यायचं आहे व याप्रमाणे पळीच्या साहाय्याने थोडंसं फिरवून हे पापड घालायचे आहेत. लहान मोठे तुम्हाला कसे आवडतात त्याप्रमाणे हे पापड तुम्ही घालू शकता. हे पापड अगदी झटपट घालून होतात. आता याचप्रमाणे मी सर्व पापड घालून घेते. तर इथे मी सर्व पापड घातलेले आहेत. आज पूर्ण दिवस हे पापड मी उन्हामध्ये छानपैकी वाळवणार आहे.
आता इथे आपले हे पापड छानपैकी वाळून तयार झालेले आहेत. मी 2 दिवस पापड हे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. आता पापड आपण तळून पाहूया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला पापड सोडायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा पापड फुलला आहे. अगदी दुप्पट तिप्पट फुलून हा पापड तयार झालेला आहे. दुसरासुद्धा पापड आपण सोडून बघूया. इथे तुम्ही पाहू शकता सर्व पापड छान असे बनवून तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात. हे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात. तर अशा प्रकारे आपले हे साबुदाण्याचे 5 पट पाण्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार झाले आहेत. ही साबुदाण्याच्या पापडची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही साबुदाणा पापडची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.